श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये घरोघरी घट बसवला जातो आणि या घटाच्या खाली धान्य सुद्धा पेरलं जातं आणि हे धान्य कोवळ्या कोंबानी या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये वर येत असतं आणि हेच देवीचं प्रतीक किंवा चमत्कार मानून त्या धान्याची आपण सेवा आणि पूजा करत असतो। नवरात्रीमधले 9 दिवस हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि या दिवशी आपल्या बऱ्याच घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो। घटासमोर हा अखंड दिवा लावला जातो। त्याचबरोबर जर समजा घट बसवत नसतील तरी देखील अखंड दिवा हा लावला जातो। त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या 9 दिवसांचं व्रत सुद्धा केलं जातं। या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये घरोघरी भरपूर उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर त्या दिवशी तुम्हाला 2 लवंगा आणि त्याच्यासोबत एक वस्तू तुम्हाला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदेल आणि कठीणातील कठीण इच्छा सुद्धा नवरात्र संपण्याच्या आधी तुमची पूर्ण होईल। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। ते पण उपाय तुमच्यासोबत मी व्हिडिओज मधून शेअर करत असते, तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। तर हे सर्व उपाय आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत असते। त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करून बघत चला। तुम्हाला खरोखर तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या तुमच्या नक्कीच दूर व्हायला मदत होईल। त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळेला कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पण आपलं नशीब आपल्याला कधीच साथ देत नाही। त्यामुळे भरपूर प्रयत्न करून सुद्धा, भरपूर मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला अपयशाची पायरी चढावी लागत असते आणि म्हणूनच आपण विशिष्ट तिथीला काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं। नवरात्रीतील 9 दिवस हे अतिशय महत्त्वाचे मानतात आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या नवरात्रीमध्ये जेवढ्या सेवा, उपासना, उपाय आपण करत असतो तर त्याचं 100% फळ हे आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला आपल्या प्रत्येकाला आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे। तर हा उपाय तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एकदा तरी नक्कीच करायचा आहे। तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लवंगाची जोडी घ्यायची आहे। 2 लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत। आता कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत एक लवंगाचा उपाय शेअर केलेला होता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 7 लवंगच वापरायच्या होत्या। 8 लवंगा म्हणून मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की ताई 8 लवंगा वापरायच्यात की 7। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघत चला म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचत जाईल। म्हणजे तुमच्या ज्या काही शंका आहेत तर त्या तुम्ही मला नक्कीच विचारा। त्या शंकांचं समाधान सुद्धा मी तुमचं करतच जाईन, पण त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ सुद्धा स्किप न करता बघत चला म्हणजे तुमचे जे काही डाउट्स आहे, तुमचे जे काही कन्फ्युजन आहे तर ते सर्व काही दूर होईल। या उपायासाठी तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला 5 वेलची घ्यायच्या आहेत आणि 5 सुपारी तुम्हाला घ्यायच्या आहेत। तर वेलची या अखंड घ्यायच्या आहेत। व्यवस्थित तुटलेल्या, क्रॅक गेलेल्या वेलची तुम्हाला अजिबात घ्यायच्या नाही आहेत। खराब झालेल्या वेलची घ्यायच्या नाही आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत तर त्या सुद्धा व्यवस्थित तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत। किडलेल्या सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत। त्याचबरोबर जर तुम्ही ही सुपारी पूजलेली असेल पूजेमध्ये एखाद्या तर त्या सुपाऱ्या सुद्धा तुम्हाला या उपायासाठी वापरता येणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित नवीन अशा 5 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि या 3 वस्तू तुम्हाला घेतल्यानंतर काय करायचं आहे तर एक पिवळा कपडा घ्यायचा आहे किंवा एखादा पिवळा वस्त्र तुम्ही म्हणू शकता, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। आता हे कापड तुम्ही घेतल्यानंतर त्या पिवळ्या कलरच्या कापडामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू बांधायच्या आहेत, म्हणजे त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे। यानंतर ही पोटली तुमच्या घरी तुम्ही जर घट बसवत असाल तर त्या घटापाशी देवीचा म्हणजे कुलदेवीचा फोटो असेल, तुमच्याकडे टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्या तुमच्या फोटो जवळ किंवा मूर्तीजवळ किंवा टाकाजवळ तुमच्या घरामध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। आता जर समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवत नसाल तर मग ही पोटली तुमच्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी तुमचे कुलदैवत असेल त्या कुलदेवीच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ किंवा जर टाक असेल तर त्या ठिकाणी ठेवला तरी सुद्धा चालेल। आता जर समजा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाकही नसेल, फोटोही नसेल आणि मूर्ती सुद्धा नसेल तर अशा वेळेला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये जी पण देवीची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या देवीजवळ तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे। नवरात्रीमध्ये फक्त देवीच्या 9 रूपांचीच नाही तर सर्व देवींची पूजा केली जाते आणि त्यामुळे नवरात्रीमध्ये आपण हा उपाय कोणत्याही देवीपाशी केला तरी सुद्धा चालतो। पण नवरात्रीमध्ये आपण माता दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा, सेवा, उपासना करत असतो आणि
आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर दुर्गा मातेचा फोटो किंवा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही घट बसवत असाल तर मग ही पोटली तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे। आता ही पोटली जेव्हा तुम्ही देवीच्या फोटोजवळ किंवा कुळदेवीजवळ तुमच्या ठेवणार आहात तर त्यावेळेला तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। यानंतर ही जी पोटली आहे ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दिवसभर तुम्हाला तशीच ठेवून द्यायची आहे आणि रात्रभर सुद्धा तुम्हाला तशीच ठेवायची आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायची आहे, तुमची देवपूजा वगैरे तुम्हाला करून घ्यायची आहे। आता नवरात्रीमध्ये आपण देव बसवत असतो, देवांना आपण स्नान वगैरे घालत नाही, बऱ्याच ठिकाणी घातलं सुद्धा जातं, ज्या ठिकाणी देव बसवले जात नाही तर त्या ठिकाणी स्नान घातलं जातं। तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती पद्धतच तुम्हाला फॉलो करायची आहे। म्हणजे आता जर समजा तुमच्याकडे देव बसलेले असेल आणि 9 दिवस तुम्ही देवांना हलवत नसाल आणि त्यांना स्नान घालत नसाल तर मग आपण काय करायचं असतं, रोजच्या रोज ती जी फुलं असतात देवांच्या समोरच्या तर ती फुलं आपल्याला पूर्णपणे काढायची असतात, सुकलेली फुलं काढून घ्यायची आणि नवीन फुलं आपल्याला अर्पण करायची असतात। त्याचबरोबर आपल्याला धूप अगरबत्ती लावायची असते। त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला उचलून घ्यायची आहे। आता ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला उचलून घेतल्यानंतर पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, दागिने ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। आता ही पोटली तुम्हाला किती दिवस ठेवायची आहे तर ही पोटली तुम्हाला तुमची पुढची नवरात्र येईपर्यंत अशीच तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तुम्हाला ही पोटली फक्त प्रत्येक एकादशीला, पौर्णिमेला तसेच माता लक्ष्मीचे जे काही महत्त्वाचे दिवस असतात किंवा त्या तिथी असतात, मंगळवार असेल, शुक्रवार असेल तर त्या दिवशी ती पोटली तुम्हाला बाहेर काढायची आहे आणि त्या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही पोटली परत तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे। आता या पोटलीमध्ये आपण लवंग आणि वेलची ठेवलेली आहे आणि त्यामुळे शक्यतो करून या सुपाऱ्यांना कीड लागणारच नाही, पण तुम्हाला पौर्णिमा एकादशीला त्या पोटलीची आवर्जून तुम्हाला पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे आणि पोटली सोडून तुम्हाला प्रत्येक वेळेला पाहण्याची गरज नाही तर तुम्ही अधूनमधून एकदा ही पोटली फक्त सोडून बघायची आहे, म्हणजे त्या सुपाऱ्या सगळ्या व्यवस्थित आहेत का आणि आपण ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या व्यवस्थित आहेत का हे आपल्याला फक्त बघायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय नक्की या नवरात्रीमध्ये करायचा आहे। नवरात्रीचे 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते, पैशांच्या अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होतात, तसेच घरामध्ये सुख शांती मिळते आणि घरामध्ये वादविवाद कलह होत नाहीत आणि ते सर्व जर होत असतील तर ते दूर होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होत असतात। तर त्यामुळे नवरात्रीमध्ये आपण जे पण काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं। त्यामुळे तुम्ही सर्वांनी आवर्जून या नवरात्रीमध्ये हा उपाय नक्की आवर्जून करा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।